नमस्कार मित्रांनो, किनगाव येथे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा। सविस्तर बातमी पहा। नालंदा बुद्ध विहार व तथागत बुद्ध विहार येथे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साह साजरा करण्यात आला। यावेळी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या हस्ते करण्यात आले व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेटीबा श्रंगारे व माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वाहुळे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी त्रिशरण व पंचशील बौद्धाचार्य सुनील कांबळे यांनी घेतले। यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावचे अध्यक्ष धामानंद कांबळे, भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा संघटक श्रीमंत कांबळे, भारतीय बौद्ध महासभा लातूर पूर्व महिला जिल्हाध्यक्षा करुणा कांबळे, नरहरी गायकवाड, दशरथ कांबळे, प्रवीण कांबळे, अंकुश वाहुळे, सतीश वाहुळे, विद्यानंद वाहुळे, विश्वदीप वाहुळे, भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल संरक्षण विभाग उपाध्यक्ष अहमदपूर आणि समता सैनिक दल प्लाटून कमांडर विजय कांबळे किनगावकर, अनंत वाहुळे, वैजनाथ गायकवाड, माधव गायकवाड, प्रवीण भगत, अजयकुमार वाहुळे, बाळासाहेब वाहुळे, प्रीतम कांबळे, दिनेश वाहुळे, आकाश कांबळे, विकास कांबळे, उत्तम कांबळे, रघुनाथ आचार्य, बाबूराव वाहुळे, दिलीप कांबळे, बाबूराव कांबळे, सचिन वाहुळे, स्वप्नील कांबळे व महिला उपासिका इंदुमती कांबळे, पंचशिला गायकवाड, आशाबाई आचार्य, दीपमाला गायकवाड, प्रणिता गायकवाड इत्यादी सर्व बौद्ध उपासक उपासिका व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया टीव्ही 1 चॅनलचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे किनगावकर, लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, फॉरवर्ड करा। बातमी आवडली तर पुढे शेअर